नमस्कार सर, मी बोलतोय पनाखेड मधून. हा पोरगा माझा भाऊचा आहे, राजेश गौतम पावरा. हा माझा भाऊ आहे आणि याचं नाव आहे निखिल राजेश पावरा. हा पोरगा होता धुळे जिल्ह्यामध्ये, आपलं बल्लाने म्हणून या गावात होता. तिथं आपलं निमेश महाजन सर आहेत आणि त्याच्यानंतर रघुवंशी पाटील म्हणून आहेत. त्यांनी मारहाण केली या पोराला. बघा इथं बघून घ्या, या पूर्ण तोंडाला फोडून दिलं आहे आणि हे बघा छातीवर हे पण करून दिलं आहे. सगळ्यांनी आता सरांनी लक्ष ठेवलं नाही तिथं. ते म्हणे मॅडमला ठेवलं होतं, पण त्यांचं काम बनत होतं की त्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे असं, पण त्यांनी लक्ष ठेवलं नाही. तर मित्रांनो, मी सांगतो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांची शाळा 2 मिनिटात बंद व्हायला पाहिजे असं करून द्या तुम्ही. हे बघा, आम्ही इथे ना, आम्ही शेतामध्ये बसलोय. आम्ही शेतकरी माणसं आहात आणि आम्ही इथं राहतो. शेतकरी माणसं आहात आम्ही आणि इथं राहतो आम्ही. तर सर, एवढं झाल्यानंतर हे माणसं आम्हाला एक सुद्धा कळालं नाही की बाबा तुमचं पोरांना हे झालं. ह्या पोराला आता 8-10 दिवस आधी मारलं होतं आणि यांना काही सांगितलं नाही आम्हाला की या पोराला असं झालं. 15 दिवस झाले. त्याच्यानंतर याला आजच सोडलं इथं आणि आजच हे ते आज सुट्टी झाली म्हणून आज पोरगा घरी आला. त्याच्यामुळे हे आम्हाला कळालं. बघून घ्या आता, तुमच्या डोळ्यांनी बघून घ्या. बघा बरं, या पोराला किती मारहाण केली आहे यांनी. बघून घ्या आता. नमस्ते सर.